रेणुका आर्ट्स आयोजित स्वर्गीय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांना विनम्र श्रद्धांजली. मी अस्मिता पगडे मांगरे, पुणे येथून रसग्रहण सादर करीत आहे. माझा आवडता चित्रपट खामोशी, 1969 साल. गायक हेमंत कुमार, गीतकार गुलजार, संगीतकार हेमंत कुमार. पिक्चरच्या सुरुवातीलाच नव्हे तर पूर्ण पिक्चरभर गूढपणे वावरणाऱ्या 24 नंबर रूममधील देव म्हणजे धर्मेंद्र यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे पुकारलो त्याचे अस्तित्व जाणून देत राहते. मंदिर एखाद्या छोट्याशा दिव्याने मंदिराचा गाभारा उजळून टाकावा, तसेच हेमंतजीच्या स्वरांनी आपलंही मन भारावून जातं. शांत सुंदर गाणं डोळे बंद करून ऐकलं की स्वरांच्या लाटेवर तरंगल्याचा भास होतो. तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है. पुकार लो. प्रेम, अगतिकता, सारं काही हा आळवणीचा सूर सांगून जातो. मनाला भिडतो. एकाकीपणा आणि प्रिय व्यक्तीच्या भेटीची तळमळ जाणवते. त्याला त्या व्यक्तीच्या हाकेची अपेक्षा आहे. ख्वाब चुन रही है रात, बेकरार है तुम्हारा इंतजार है. पुकार लो. ही रात्र देखील अस्वस्थ होऊन स्वप्न निवडत आहे. मी तुझी वाट पाहत आहे. मला आवाज दे. मनोरुग्ण झालेला देव बरा झालेला असतो. त्याला त्याच्या प्रेमाची आठवण आलेली असते. त्या हॉस्पिटलमधील त्याची ती शेवटची रात्र असते. पण ती रात्र त्याला बेचैन करत असते. होठ पे लिए हुए दिल की बात हम जागते रहेंगे और कितनी रात हम मुक्तसर सी बात है तुमसे प्यार है तुम्हारा इंतजार है. पुकार लो. माझ्या हृदयाच्या भावना ओठांवर घेऊन अजून किती रात्र जागायचे. मुक्तसर म्हणजे थोडक्यात असे आहे की माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझी वाट पाहत आहे. तूही आवाज दे. रात्रीच्या नीरव शांततेला ब्लॅक अँड व्हाईटची पार्श्वभूमी साधीशी वाटतेच, पण प्रतिसादाची वाट पाहणाऱ्या देवची मनस्थितीही दर्शवते. या गाण्यामध्ये जास्त संगीताचा वापरही न करता हेमंतजीचा स्वर आपल्याही मनाला पिळवटून टाकतो. दिल बहल तो जाएगा इस ख्याल से, हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से, रात ये करार की बेकरार है तुम्हारा इंतजार है. पुकार लो. या विचाराने माझे मन समाधानी होईल की तुझीही अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नाही. आनंदाची ही रात्र अस्वस्थ झाली आहे. मी तुझी वाट पाहत आहे. तू आवाज दे. हे शेवटचे कडवे संपत असतानाच वहिदा रेहमान म्हणजेच राधा तेथे पोचते. देवला बरे करता करता ती त्याच्या प्रेमात पडते.
देव सकाळी जाण्याअगोदर तिला त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली द्यायची असते. पण देव मात्र दुसऱ्यासाठी गाणे गात असल्याचे आढळून आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरकन बदलतात. डोळे पाण्याने डबडबतात. तिला तिला झालेले दुःख तिचा चेहराच सांगतो. हातात असलेले कालिदासच्या मेघदूताची प्रत छातीशी अधिकच घट्ट धरत ती काहीही न बोलता खिन्न मनाने माघारी वळते. वैद्यरेमानने फक्त अभिनयच नाही केला, तर राधाची भूमिका अक्षरशः जगली आहे. जसजसे दोघांमधील अंतर वाढत जाते, तसतशी देवची घुमणारी शिळही हळूहळू विरळत जाते आणि नंतर शांतता, खामोशी. नमस्कार. धर्मेंद्रजींच्या जाण्याने सिनेमासृष्टीत भरून न निघणारी पोकळी जाणवत आहेच, पण ही मॅन म्हणून त्यांची जी जादू होती ती आता दीर्घ काळासाठी तरी स्तब्ध झाली आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.